हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा. मंचावर विराजमान all the dignitaries. It is very difficult to come to Goa and not speak in Konkani. म्हाका कोंकणी उलोवपाक येता, हांव गोंयचो नातू हा, पण पब्लिक स्पीकिंग म्हाका कोंकणीत करपाक जायना. सो आय विल रिसाइट टू मराठी. मराठीत उलयता, कारण काय आहे की भाषेचा कुठल्याही प्रकारचा अपमान करू नये असं म्हणतात. आणि जर चुकून बोलताना, म्हणजे काही जर चुका झाल्या कोकणी बोलताना, तर त्याच्यामध्ये भाषेचा अपमान होईल आणि तो आपल्याला मान्य नाही. फारच प्रसन्न वातावरण आहे इकडे. म्हणजे मी इथे बसलो होतो आणि येताना देखील आम्ही प्रभात फेरीचं बघत होतो, ज्या प्रकारे लोक घेऊन येत होते दिवे, आणि आपली संस्कृती ज्या प्रकारे आपण नवीन ह्या नवभारतामध्ये ज्या प्रकारे पुढे करतो, ते फारच उत्तम आहे बघायला. तुम्हाला सर्वांना कदाचित कल्पना नसेल, पण आमच्याकडे मुंबईत देखील अशाच प्रकारची प्रभात फेरी होते, आणि अशा प्रभात फेरीमध्ये आम्ही देखील सगळेजण समाविष्ट होतो. पण आमच्याकडे थोडी उशिरा होते, एवढे सकाळी लवकर होत नाही. पण आपल्याकडे इथे गोव्यामध्ये म्हापशामध्ये ज्या प्रकारे याचं आयोजन केलेलं आहे नववर्ष स्वागत समितीने, ते खरंच खूप मोठं आहे आणि खूप योगदान. 20 वर्ष, संजयजी 20 वर्ष ह्या प्रकारचा कार्यक्रम करत आहात, हे फार मोठी गोष्ट आहे. मला खरं सांगायचं तर विषय दिला होता बोलायला की भारताचे पुनर्जागरण, पण खरं सांगायचं तर हेच पुनर्जागरण आहे. आता ह्याच्यावरती वेगळं काय बोलायचं. पुनर्जागरण ह्या शब्दाचा अर्थ आपण ज्याला रेनिसान्स असं म्हणू शकतो. रेनिसान्स फ्रेंच शब्दावरनं याची उत्पत्ती होते. रेनिसान्सचा अर्थ फ्रेंचमध्ये म्हणजे रिबर्थ, पुनर्जन्म आपण म्हणू शकतो, पण आपण आपल्या संस्कृतीमध्ये त्याला पुनर्जागरण असं म्हणतो. हा शब्दाची उत्पत्ती का झाली? कारण 14व्या शतकामध्ये पहिल्यांदा रेनिसान्स ही कॉन्सेप्ट आपल्याकडे जन्माला आली, युरोपमध्ये जन्माला आली, जिथे इटालियन आर्टिस्ट जे होते त्या लोकांनी ग्रीक आणि रोमन कल्चरचं रिप्रेझेंटेशन पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी वेगवेगळी नवीन टेक्नॉलॉजी, म्हणजे आज देखील आपण तिकडची जर प्रार्थना स्थळं बघितली तर त्याच्यावरती ज्या प्रकारचे त्यांनी आर्टवर्क करून ठेवलेलं आहे, म्हणजे पिकासोपासनं ह्या सर्व लोकांनी ज्या प्रकारचं आर्टवर्क करून ठेवलंय ते फार नेत्रदीप्य आहे. ते फार सुंदर आर्टवर्क आहे. हे आर्टवर्क 14व्या शतकात पहिल्यांदा सुरू झालं. 14वं शतक, 15वं शतक आणि 16वं शतक, ह्या 3 शतकांमध्ये रेनिसान्स पिरियड, युरोपियन रेनिसान्स ज्याला आपण म्हणतो, त्यांचं पुनर्जागरण हे झालं. त्या काळामध्ये आपल्याकडे राजा राममोहन राय यांनी देखील खूप काम केलं आणि त्याला इंडियन रेनिसान्स असं म्हटलं जातं. आता हे करताना त्यांनी सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा भयंकर जास्ती वापर केला. त्या काळामध्ये उपलब्ध असलेली जी कलर्स, जे त्यांचे जे रंगसंगती होती, त्याची जी टेक्नॉलॉजी होती, ते रंग त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे त्याचा सायन्सचा वापर करून त्यांची आर्ट त्यांनी दाखवली, त्यांची कला त्यांनी दाखवली, की ते रंग आज देखील आपल्याला तसेच दिसतात. मला समजावं असं वाटतं की भारत आज ज्या आपण आपल्या एका खूप महत्वाच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत, की आज आपल्याकडे अशी प्रचंड सुंदर तरुण शक्ती आहे. म्हणजे लक्षात घ्या की हे जे सगळे लोक बसले ते सगळे तरुण आहेत. ह्या सगळ्या तरुण लोकांनी मिळून हा कार्यक्रम केलेला आहे. आपली हिंदू संस्कृती जी आहे, आपली भारतीय संस्कृती जी आहे, त्या संस्कृतीचा नव्या दमाने, नव्या विचारांनी त्यांनी आता जगापर्यंत मांडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मला समजावं असं वाटतं की कदाचित भारतीय रेनिसान्स जो आहे तो कदाचित आपण त्याच्यातनं आता जातो. आपल्याला कदाचित माहिती नसेल, आपल्याला कदाचित आज कळणार नाही, पण आजपासून काही वर्षानंतर, कदाचित आपल्या हयातीत, कदाचित आपल्या नंतर काही लोक जे येतील आणि तेव्हा म्हणतील की खरंच हे जे शतक आहे हे भारतीय रेनिसान्सचं शतक असेल. कदाचित असं म्हटलं जाईल. मला समजावं असं वाटतं की ज्या प्रकारे नवीन तंत्रज्ञानाचा, नवीन विषयांचा, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून जर आज आपण आपली कला, आपल्या हिंदू धर्माच्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण पुढच्या पिढीपर्यंत जर नेऊ शकलो, तर आपण खऱ्या अर्थाने ह्या पुनर्जागरणाचा भाग होऊ असं मला वाटतं. रूढी आणि परंपरा आहेत त्याच्यामध्ये फारसं अडकून जाऊ नये, परंतु आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा विकास नक्की करायला हवा.
आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेऊन त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत कशी जाईल एवढंच नाही तर भारतातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये हिंदू संस्कृती कशी आपल्याला वाढवता येईल ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. जेव्हा आपण हे करू शकू तेव्हा मला वाटतं की खरंच आपण त्या प्रकारे ह्या रेनिसान्सचा, ह्या पुनर्जागरणाचा आपण सर्व भाग बनू शकतो. हे थोडा विचार वेगळा वाटतो, थोडा हे वाटतं, पण मला समाव असं वाटतं की एक मॉडर्न हिंदू ज्याला आपण म्हणतो, ग्लोबल हिंदू ज्याला आपण म्हणतो, तो ग्लोबल हिंदू आपल्या भारतामध्ये आणि ह्या गोव्यासारख्या शहरामध्ये आज कुठेतरी एक धगधगतोय. त्याची खूप मोठी एक काय म्हणतात ती ज्वाला होऊन तो एक वेगळ्या लेवलवरती जावा असं मला नक्की वाटतं. हा कार्यक्रम बघितला, खूप प्रसन्न वाटलं. ज्या प्रकारे या दिवसाची सुरुवात झालेली आहे, आपल्या चैत्रातल्या पहिल्या दिवसाची, हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या प्रकारे आज झालेली आहे ती फारच सुंदर झालेली आहे. गुढी देखील आम्ही उभारलेला आहे. मला समाव असं वाटतं की अधिक बोलू नये, जास्ती बोलून थोडं बोरिंग होतं. माझी बहीण इकडे बसली, तिने मला काल रात्री सांगितलं की चढ ओलाय नका, कारण तिला माहिती आहे मला बोलायची खूप सवय आहे. सो शी टोल्ड मी लास्ट नाईट डोंट स्पीक टू मच. पण मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि अशीच आपली सर्वांची प्रगती होत राहो, हिंदू धर्माची प्रगती होत राहो.